जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोलापूर ग्रीन मिशनचे संस्थापक डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या पुढाकाराने विणकर बाग येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला। वाढते तापमान, पर्यावरणाचा ऱ्हास आणि हरित क्षेत्राची घटती संख्या लक्षात घेता डॉक्टर कोठे यांनी हाती घेतलेले वृक्ष संवर्धनाचे कार्य शहरासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। या कार्यक्रमास हरिओम बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बालाजी जंगम, सचिव गणेश सिद्धम, विश्वस्त हिरालाल धोळम, उद्योजक मुरलीधर आरकाल, वासुदेव इप्पलपल्ली, अशोक एज्जा, सूर्यकांत जिंदम, बालाजी दोंता, राकेश पुंजाल, प्रवीण बत्तुल, श्रीनिवास कामटे, व्यंकटेश कैंची, गणेश मादगुंडी, अनुष जिंदम तसेच महापालिका उद्यान विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे म्हणाले की सोलापूर शहरातील तापमान सातत्याने वाढत असून त्यावर वृक्षारोपण हाच प्रभावी उपाय आहे। सोलापूर ग्रीन मिशनच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या एक घर एक झाड या मोहिमेअंतर्गत 5000 झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। या मोहिमेमुळे पर्यावरण संवर्धनास मोठी चालना मिळणार असून शहर अधिक हरित आणि प्रदूषणमुक्त होण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने जनजागृती करत वृक्षारोपणाची चळवळ उभी करणारे डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांचे कार्य कौतुकास्पद असून नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी होऊन प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनावर भर देणाऱ्या सोलापूर ग्रीन मिशनच्या उपक्रमामुळे शहराच्या हरित विकासाला नवी दिशा मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। आज विणकर बागेत आपण जागतिक पर्यावरण दिन हे साजरं करण्यासाठी इथं उपस्थित असलेले पद्मशाली ज्ञाती संस्थेचे मुरलीधर आरकाल काका, बसनूर काका, बालाजी जंगम, दोंता काका, त्याचबरोबर कटकम ताता आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक, तरुण मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावरती इथं उपस्थित झालेलो आहोत, सर्वजण एकत्रित आलेलो आहोत की जे आपल्या सध्याच्या वर्तमान काळात नाही तर भविष्यातल्या पिढीच्या संबंधितलं कार्य आहे। आपल्याला माहिती आहे आपल्या सोलापूरमध्ये 45 डिग्रीच्या आसपास तापमान जातं आणि यामुळे आपल्याला होणारा त्रास आणि याचा एकच उपाय कुठेतरी जे नॅचरल उपाय आहे ते म्हणजे झाडं लावणं आहे। तर त्यासाठी आम्ही एक घर एक झाड असा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्या उपक्रमाअंतर्गत आम्ही 5000 झाड सोलापूरमध्ये लावत आहोत। हे लावण्याचा उद्देश हेच आहे की झाडं लावून त्याचे झाडं जगवणं, म्हणून एक घर एक झाड अशी संकल्पना सुरू करण्यात आलेली आहे की जेणेकरून आपल्या घराच्या समोर जर झाड लावलं असेल तर त्या झाडाची जबाबदारी ते परिवार घेईल आणि ती परिवार घेतलं तर ते कुठेतरी झाड जगेल। तर झाड फक्त लावून उपयोग नाही, ते झाड जगवणंही गरजेचं आहे। तर झाडे लावा, झाडे जगवा आणि तेच आपल्या सोलापूर, हरित सोलापूर, सुंदर सोलापूर करण्यासाठी आपल्याला भविष्यात मदत करेल। आपल्याला माहिती आहे पर्यावरणाचं खूप मोठं आपल्याला महत्व आहे आपल्या जीवनात। आपण आपले फक्त आरोग्य चांगलं ठेवून चालणार नाही तर शुद्ध हवा, तुम्हाला माहिती आहे झाडं ऑक्सिजन देतात आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड ओढून घेतात। तर पर्यावरणामध्ये कुठेतरी ह्या गोष्टी आपल्याला पाऊस पण त्याच्यामुळे जास्ती मिळतं, या सर्व सावली देते। तर आपल्या जो उन्हाळा असतो उन्हाळ्यामध्ये पण त्याचा फायदा आहे। तर हे आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आपण करतोय असं समजून आजपासूनच सर्वांनी मिळून जर झाडं लावले तर सोलापूर नक्कीच एक हरित सोलापूर होईल आणि आपल्या तापमानामध्ये कुठेतरी 2 ते 3 डिग्रीनी घट होईल भविष्यात। याची आपण आजपासून संकल्पना करूया, संकल्प घेऊया आणि यापुढे आपण सोलापुरात झाडं लावून झाडं जगवण्याचं काम करूया। आपण सर्वजण मिळून इथे एकत्रित आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद। मला इथं बोलवलात त्याबद्दलही आपल्या सर्वांचा धन्यवाद।